जव्हार तालुक्यात विद्यार्थिनींचा सुरक्षेचा गंभीर प्रश्न सध्या समोर येतोय। देहेरे आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर एसटी बस उपलब्ध नव्हती, त्यामुळे रात्रीच्या अंधारात पायीच घर गाठावं लागलं। कोकदे गावातून रोज 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या विद्यार्थिनी बसची वाट पाहत होत्या, मात्र बस न आल्यानं त्यांना पायी निघावं लागलं। याच दरम्यान एका मोटार सायकल स्वारानं विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आणि या घटनेमुळे पालकांमध्ये सध्या संताप आहे। विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल आता उपस्थित केला जातोय। हे दृश्य आपण बघू शकतोय, या विद्यार्थिनी आपल्या दिसतायत ज्या पायी आपलं चालतायत आणि घर गाठण्याचा प्रयत्न करतायत। एसटी बस उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्यांना पायी घर गाठण्याची वेळ आली। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, याला नेमकं कुणाला जबाबदार धरायचं? कारण एसटी बस उपलब्ध नव्हती, या विद्यार्थिनी पायी चालतायत, त्यांना स्वतःचं घर गाठायचंय, नेमकं कुणाला जबाबदार धरायचं यासाठी? नक्कीच फायदा गौरी, तर काल जव्हार तालुक्यातील देहेरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बस उपलब्ध न झाल्याने अंधारात पायी प्रवास करावा लागलाय। साधारणतः ते शाळा सुटल्यानंतर 7 वाजेपर्यंत शाळेच्या आवारातच बाहेर उभे होते, मात्र बस न आल्यामुळे शेवटी त्यांनी 5 ते 6 किलोमीटर चालत आपलं कोकदे गाव जे ते गाठलेलं आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी यामुळे उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या हा व्हिडिओ जो तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र विद्यार्थिनींना बस उपलब्ध झाली नसल्याचा दावा जो तो आता जव्हार आगार व्यवस्थापकांनी फेटाळून लावल्याचं जे ते सांगण्यात येत आहे। त्यांच्या माहितीनुसार जव्हार आगारातून दुपारी 3:15 वाजता सुटणारी जव्हार दाभाडी ही मानव विकास बस क्रमांक 8795 ही आश्रमशाळेसमोरून गेली होती। साधारणतः 5:15 ते 5:30 दरम्यान ही बस गेली होती। ही बस सेवा नियमित सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कुठलाही खंड या बस सेवेमध्ये नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेमका उशीर कशामुळे झाला याचं उत्तर संबंधित शिक्षक देऊ शकतात असंही आगार व्यवस्थापकांनी सांगितलं। त्यामुळे आता विद्यार्थिनींना अंधारात जाण्याची वेळ नेमकी कशी का आली याबाबत शिक्षक आणि शाळा प्रशासनाची भूमिका नेमकी काय असणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच जितेंद्र, खरं तर या सगळ्या घटनेकडे प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं बघतंय, कशा प्रकारे दखल घेत आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।